आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय व हक्कांसाठी। सध्या संपूर्ण महाराष्ट्रात नगरपालिका सार्वत्रिक 2025च्या निवडणुकीची जोरदार चाहूल लागली आहे। राजकीय वातावरण रंगतदार झालंय। कोपरगाव नगर परिषद ही नेहमीच प्रतिष्ठेची मानली जाते। विशेष म्हणजे काळे आणि कोल्हे या दोन प्रभावी राजकीय घराण्यांमध्ये होणारी लढत ही नेहमीच काट्याची म्हणून ओळखली जाते। निवडणूक जवळ येत असताना सर्वच पक्ष आपला प्रचार वेगाने करताना दिसतात। त्याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातर्फे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार काकासाहेब कोयटे यांनी आपल्या कुटुंबियांसह प्रभाग क्रमांक 4 आणि 6 मधील मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या। प्रचारादरम्यान आमदार आशुतोष काळे यांनी प्रभागात केलेल्या विकास कामांचा उल्लेख करून मतदारांना विश्वास दिला। या भेटी दरम्यान नागरिकांनी काकासाहेब कोयटे यांना उत्स्फूर्त प्रतिसाद देत पाठिंबा दर्शवला। मतदारांचा वाढता प्रतिसाद आणि पाठिंबा पाहता आपला विजय दूर नाही, विक्रमी मताने आपण विजयी होऊ असा ठाम आत्मविश्वास काकासाहेब कोयटे यांनी व्यक्त केला। या प्रभाग भेटीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। आवाज जनतेसाठी नितीन जाधव, कोपरगाव। विशेष कुठल्या समस्या तुम्हाला जाणवल्या? समस्या अनेक आहेत। विशेषतः पाण्याची समस्या कोपरगाव शहरात मोठ्या प्रमाणावर आहे। परंतु मी सगळ्या मतदारांना खात्रीपूर्वक सांगितलेलं आहे की आशुतोष दादा हा शब्द पाळणारा माणूस आहे। आशुतोष दादांनी 5वं तळ करून निवडणुकीत दिलेला शब्द पाळलेला आहे आणि यानंतर सुद्धा 4, 3, 2, 1 या तळ्यांचं सुद्धा रुंदीकरण, खोलीकरण करण्याचा शब्द या निवडणुकीत आम्ही देतो आहोत की जेणेकरून आता 20 ते 22 दिवसावर असलेलं पाणी पुढच्या काळामध्ये 5, 4, 1 आणि रोज पाणी नगरपालिकेला देण्याचा ध्यास आशुतोष दादांनी आणि मी घेतलेला आहे। त्याच्यामुळे पुढच्या काही दिवसामध्ये नक्की कोपरगावकरांना दररोज पाणी आम्ही देणार आहोत। आणखी ज्या काही समस्या आहे त्यामध्ये छोट्या समस्या आहेत, लोकांच्या काही मोठ्या समस्या नाही। भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त झाला पाहिजे, भटक्या जनावरांचा, तर त्याच्याकरता सुद्धा आपल्याला व्यवस्था केली पाहिजे। स्वच्छतेची व्यवस्था, मला वाटतं आशुतोष दादांनी एवढी चांगली स्वच्छता केलेली आहे, विशेषतः झोपडपट्टी भागामध्ये। मी काल वार्ड क्रमांक 12 मध्ये गेलो होतो। पूर्वी त्या ठिकाणी सर्व रस्त्यावर पाणी, घरातलं मोरीतलं पाणी, बाथरूमचं पाणी सगळं रस्त्यावर व्हायचं, दुर्गंधी त्याची यायची। पण काल मी बघितलं प्रभाग क्रमांक 12 मध्ये सर्व रस्ते ते पेवर ब्लॉकने आच्छादित केलेले आहेत। सर्व गटारींवर सुद्धा पेवर ब्लॉक टाकलेले आहेत। त्याच्यामुळे पाण्याचा एक थेंब सुद्धा मला तिथं घाण पाण्याचा दिसला नाही। आणि स्वच्छता तर एवढी होती त्या ठिकाणी की लोक संध्याकाळच्या वेळे मोठमोठे हॅलोजन लॅम्प लावलेले आहेत आशुतोष दादांनी तिथं, आणि पेवर ब्लॉक टाकले। लोक बाहेर येऊन रस्त्यावर जेवायला बसलेले होते, जसं बागेमध्ये बसतात तसं जेवायला बसलेले होते। इतकी स्वच्छता आशुतोष दादांनी केलेली आहे। पण जी काही थोडीशी अस्वच्छता आहे ती सुद्धा दूर करण्याची लोकांची मागणी आहे, त्याचाही प्रयत्न मी निश्चितपणे करणार आहे। आणखी लोकांची एक मागणी होती की महिलांना रोजगार मिळाला पाहिजे। मी ज्याप्रमाणे समता उद्योग मंदिराच्या माध्यमातून समतामध्ये रोजगार उपलब्ध करून दिला, तशा प्रकारचा रोजगार गावातल्या सगळ्या महिलांना उपलब्ध करून देण्याचा माझा प्रयत्न असणार आहे। आपण काय करू? प्रत्येक नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक नक्की करा।